गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं। आम्ही सोलापूरला मग घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी, नाही तर तिथे येऊन हातपाय तोडीन। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंचायत समितीच्या एका अभियंत्यास हातपाय तोडण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याची कथित दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोलापूरच्या राजकारणात याची मोठी चर्चा झाली होती। याबाबत आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया आली असून सोलापूर जिल्ह्यात कोणाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे। कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, कोणत्याही प्रकारची दादागिरी किंवा दबाव प्रशासनावरच चालणार नाही। संबंधित प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे। नाही, तो विषय खूप गंभीर आहे। त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे, दार लावून त्याला मारहाण केलेली आहे। त्याला जी धमकी दिलेली आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, ऐकलेली आहे। मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित याच्यामध्ये जो दोषी आहे त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या, पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस कारवाई करतील। या जिल्ह्यामध्ये कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामापासून पळता येणार नाही, परंतु काम करत असताना अधिकाऱ्यांच्यावर दगडशाही किंवा गुंडगिरी करून कोण काम करायचा प्रयत्न करत असेल तर अशी कुठली गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये चालू दिली जाणार नाही।